नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. कारण 15 ऑगस्टच्या निमित्ताने राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5% निधीतील रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये, काहींच्या खात्यामध्ये 5,000 रुपये, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही रक्कम अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असूनही वाटप झालेली नव्हती, अशी माहिती काही लाभार्थ्यांनी मिळवली. त्यानंतर माहितीचा अधिकार वापरल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी हालचाल करत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केल्याचे सांगितले जात आहे. म्हणून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये असा निधी उपलब्ध आहे का, किती वर्षांचा निधी वाटप झालेला आहे आणि किती वर्षांचा निधी बाकी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग ही संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. 15 ऑगस्टला काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा. मंडळी, 15 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5% निधीतील रक्कम वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या वाटपामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला समान रक्कम मिळालेली असेलच असे नाही. काही लाभार्थ्यांच्या खात्यात 4,000 रुपये, काहींच्या खात्यात 5,000 रुपये, तर काहींच्या खात्यात 6,000 रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. या रकमेबाबत अनेक दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्याला माहिती दिल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा विषय सध्या अनेक लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही रक्कम कोणत्याही एका ठराविक पद्धतीने सर्वांना एकसारखी मिळाली आहे असे नाही. उपलब्ध माहितीनुसार वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या रक्कमा जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता जाणून घेऊया ग्रामपंचायतीच्या 5% निधीचा विषय नेमका काय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा 5% निधी नेमका कशासाठी संबंधित आहे. सांगण्यात आलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीमध्ये जमा होणाऱ्या कराच्या रकमेतून 5% निधी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वाटप करण्याचा नियम आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतीमध्ये हा निधी लाभार्थ्यांना वाटप केला जात नसल्याच्या तक्रारी समोर आली आहे. काही ठिकाणी अनेक वर्षांपासून हा निधी वाटप झालेला नसल्याचे लाभार्थ्यांना माहितीच्या अधिकारातून समजले. काही ग्रामपंचायतीमध्ये 4 वर्षे, काही ठिकाणी 5 वर्षे, तर काही ठिकाणी त्याहून अधिक कालावधीचा निधी वाटप झालेला नसल्याची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीमध्येही असा निधी मागील काही वर्षांपासून वाटप झालेला नाही का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. माहितीच्या अधिकारामुळे ग्रामपंचायतीकडून हालचाल. मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये माहितीच्या अधिकाराचा वापर हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आला आहे. अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये 5% निधी किती जमा झाला, तो किती वर्षांचा आहे आणि त्यातून किती लाभार्थ्यांना पैसे देण्यात आले याबाबत माहिती मिळत नव्हती. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर काही लाभार्थ्यांनी माहितीचा अधिकार टाकला आणि त्यांना संबंधित निधीबाबतची माहिती मिळाली. या प्रक्रियेनंतर काही ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक आणि सरपंच यांनी या विषयाकडे लक्ष दिल्याचे सांगण्यात आले. उपलब्ध हिशोबानुसार काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 4,000, 5,000 किंवा 6,000 रुपये अशा स्वरूपात रक्कम जमा करण्यात आली. म्हणजे ज्या ठिकाणी लाभार्थ्यांनी माहिती मागितली तिथे ग्रामपंचायतीकडून या निधीच्या वाटपाबाबत हालचाल झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता जाणून घेऊया तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती वर्षांचा निधी वाटप झाला. आता हा प्रश्न प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांनी स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या बाबतीत विचारणे आवश्यक आहे. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये 5% निधी उपलब्ध आहे का? उपलब्ध असल्यास तो किती वर्षांचा आहे? मागील किती वर्षांचा निधी लाभार्थ्यांना देण्यात आला आहे आणि किती वर्षांचा निधी अजूनही वाटप झालेला नाही, या सर्व प्रश्नांची माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. कारण काही ठिकाणी लाभार्थ्यांना रक्कम मिळाल्याची माहिती समोर येत असताना काही ठिकाणी अजूनही निधी वाटप झालेला नसल्याची शक्यता सांगितली जात आहे. त्यामुळे तुमच्या गावातील परिस्थिती काय आहे हे तुम्ही स्वतः तपासणे गरजेचे आहे. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये निधीचे वाटप केले आहे की नाही, किती लाभार्थ्यांना पैसे दिले आहेत आणि किती निधी बाकी आहे याची माहिती मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय करायची हे ठरवता येऊ शकते. पैसे मिळाले नसतील तर माहितीचा अधिकार वापरा. मंडळी, जर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये या 5% निधीची रक्कम दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेली नसेल तर या विषयाकडे दुर्लक्ष करू नका, असे सांगण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून माहिती मागवायचे आवाहन करण्यात आले आहे. या अर्जामध्ये नगरपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या 5% निधीबाबत माहिती, किती लाभार्थ्यांना पैसे देण्यात आले, किती लाभार्थ्यांना पैसे देण्यात आलेले नाहीत आणि त्यामागचे कारण काय आहे याबाबत माहिती मागवता येईल, असे या माहितीत सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या मासिक बैठका आणि ग्रामसभांमध्येही हा विषय मांडण्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे हा विषय फक्त वैद्यकीय पातळीवर न ठेवता ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्येही मांडण्याचा प्रयत्न करावा असा संदेश देण्यात आला आहे.
आता जाणून घेऊया ग्रामपंचायतीकडून दखल घेतली नाही तर पुढे काय. आता समजा तुम्ही ग्रामपंचायतीकडे माहिती मागितली किंवा या निधीच्या वाटपाबाबत पाठपुरावा केला, पण ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकांकडून योग्य प्रकारे काम केले जात नसेल तर तक्रार पुढील स्तरावर करण्याचे सांगण्यात आले आहे. सर्वप्रथम संबंधित BDO म्हणजेच गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे सांगण्यात आले आहे. जर BDOकडूनही या विषयाची दखल घेतली नाही तर पुढे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे म्हणजेच CEOंकडे तक्रार करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतरही दखल घेतली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय मांडण्याचे सांगण्यात आले आहे आणि त्यानंतर संबंधित विभागाकडे तसेच मंत्रालयाच्या स्तरावर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही विषय मांडण्याचे सांगण्यात आले आहे. आता जाणून घेऊया पाठपुरावा आणि पत्रव्यवहार का महत्त्वाचा. मंडळी, या माहितीनुसार काही ठिकाणी लाभार्थ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि माहितीच्या अधिकाराचा वापर केला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पातळीवर हालचाल झाली आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली. यातून एक गोष्ट सांगण्यात येत आहे की आपल्या हक्काच्या विषयासाठी आपण स्वतः पुढे येऊन पाठपुरावा करणे गरजेचे आहे. फक्त ग्रामपंचायतीकडे वारंवार विनंती करून थांबण्याऐवजी उपलब्ध असलेल्या अधिकृत प्रक्रियेचा वापर करून माहिती मागवणे, ग्रामसभा किंवा मासिक सभेमध्ये विषय मांडणे आणि आवश्यकता असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे असा मार्ग अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण काही लाभार्थ्यांना या प्रक्रियेमुळे त्यांच्या ग्रामपंचायतीतील निधी आणि वाटपाची माहिती मिळाली आणि त्यानंतर पैसे मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आले त्यांचे अभिनंदन. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या 5% निधीतील रक्कम जमा झाली आहे त्या सर्व लाभार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. कारण अनेक लाभार्थ्यांनी या विषयाबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले, माहितीच्या अधिकाराचा वापर केला आणि संबंधित ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला. त्यामुळे ज्यांना रक्कम मिळाली आहे त्यांनी इतर लाभार्थ्यांनाही त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये या विषयाची माहिती घेण्यासाठी जागरूक करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम जमा झालेली नाही त्यांनीही या विषयात पुढे येऊन आपल्या ग्रामपंचायतीमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे याची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या हक्कासाठी पुढे येणे गरजेचे. मंडळी, या संपूर्ण विषयाचा मुख्य मुद्दा एवढाच आहे की ग्रामपंचायतीमध्ये जमा होणाऱ्या कराच्या रकमेतून 5% निधी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वाटप करण्याचा नियम असल्याचेही या माहितीत सांगण्यात आले आहे. मात्र काही ग्रामपंचायतीमध्ये हा निधी अनेक वर्ष वाटप झालेला नसल्याचे लाभार्थ्यांना माहितीच्या अधिकारातून समजल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून जर तुमच्या गावातही हा निधी वाटप झालेला नसेल तर तुम्ही याबाबत माहिती घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. किती निधी जमा झाला, किती निधी वाटप झाला, किती लाभार्थ्यांना पैसे मिळाले आणि किती जणांना मिळाले नाहीत याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर गरज असल्यास ग्रामसभा, मासिक सभा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा विषय पुढे न्यावा. तर मंडळी, आजच्या या महत्त्वाच्या माहितीत आपण पाहिले की 15 ऑगस्टच्या निमित्ताने काही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5% निधीतील रक्कम जमा करण्याचे सांगण्यात आले आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 4,000, 5,000 आणि 6,000 रुपये अशा स्वरूपात रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. या निधीबाबत काही लाभार्थ्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून आपल्या ग्रामपंचायतीकडून माहिती मिळवली. काही ठिकाणी अनेक वर्षांचा निधी वाटप झालेला नसल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडून निधी वाटपाची प्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीमध्येही हा निधी वाटप झाला आहे का, किती वर्षांचा निधी मिळाला आहे आणि किती वर्षांचा निधी बाकी आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माहितीच्या अधिकाराचा वापर करू शकता. आणि जर ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकारी या विषयाकडे लक्ष देत नसतील तर BDO, जिल्हा परिषदेची CEO, जिल्हाधिकारी आणि त्यानंतर संबंधित विभागाच्या वरिष्ठ स्तरावर तक्रार किंवा पत्रव्यवहार करण्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांनी आपली माहिती इतरांपर्यंत पोहोचवा आणि ज्यांच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम आलेली नाही त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये या 5% निधीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गावातील ग्रामपंचायतीने हा निधी वाटप केला आहे का, तुम्हाला किती वर्षांचा निधी मिळाला आहे आणि अजून किती वर्षांचा निधी मिळालेला नाही ही माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे इतर दिव्यांग लाभार्थ्यांनाही आपल्या गावातील परिस्थिती समजण्यास मदत होईल. ही माहिती आपल्या गावातील आणि परिसरातील गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, निधी वाटप आणि लाभार्थ्यांसाठीच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील आणि नवीन महत्त्वाच्या अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.